श्री स्वामी समर्थ. तुमची रास कन्या आहे का? कन्या राशीच्या व्यक्तींचे नेमके कुणासोबत पटते? स्वभाव, गुणदोष याबद्दल सविस्तर माहिती आणि यांनी कोणती उपासना करावी याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करूया. तर आता पाहूया कन्या राशीच्या व्यक्ती कशा असतात. कन्या रास एक ज्योतिष राशी आहे. राशीवर बुधाचा अंमल आहे. पृथ्वी तत्वाची ही रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे. या राशीची व्यक्ती दुहेरी स्वभावाची असते अशी ज्योतिषांची मान्यता आहे. यांचा स्वभाव कसा असतो? ही जन्मरास असणाऱ्यांमध्ये उत्कृष्ट बुद्धिमत्ता व संशोधक वृत्ती दिसून येते. त्या लोकांना ऐनवेळी कामाला येणारी अचाट स्मरणशक्ती आढळते. बुद्धिचातुर्य, हजरजबाबीपणा, हास्यविनोद यांच्या जोरावर या राशीच्या लोकांना लोकप्रियता मिळते. ही माणसे निरीक्षण, हातोटी उत्तम असलेली, अंतर्मनाचा थांग लागू न देणारी, पैशाच्या बाबतीत काटेकोर आणि दूरचा विचार करणारी ही लोकं असतात. यांना माणसांची उत्तम पारख असते. चेहरा बघून हे माणसांचा स्वभाव ओळखतात. उत्तरा नक्षत्राचे 2, 3, 4 चरण, हस्त नक्षत्र आणि चित्रा नक्षत्राचे पहिले 2 चरण मिळून ही रास निर्माण होते. तर अशा प्रकारे कन्या राशी ही स्त्री राशी असून पृथ्वी तत्वाची आहे. तसेच द्विस्वभावी आहे. बुध हा ग्रह या राशीचा स्वामी असून त्याची बरीचशी ऋण बाजू कन्येत पाहावयास मिळते. एका हातात धान्याचे कणीस व दुसऱ्या हातात अग्नी घेऊन नावेत बसलेली स्त्री असे या राशीचे बोधचिन्ह आहे. या राशीच्या व्यक्ती अत्यंत दयाळू आणि नाजूक असतात. फिटनेसच्या बाबतीत या व्यक्ती अत्यंत सतर्क असतात. ऐकतात सर्वांचे पण करतात मात्र आपल्या मनाचे. आपल्या साधेपणामुळे या व्यक्ती कोणालाही आपलंसं करून घेतात. ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीचे लोक खूप समजूतदार असतात. हे लोक कोणतेही काम खूप मनापासून पूर्ण करतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ नेहमी मिळते. ही स्त्री राशी आहे त्यामुळे परावलंबित्व असत. हे लोक दुसऱ्यांवर इतके डिपेंड असतात की घराला लावलेले कुलूपसुद्धा दुसऱ्याकडून चेक करून घेतात. या राशीच्या लोकांना फार बोलायला आवडत नाही आणि हे लोक अनेक गोष्टी मनात ठेवतात ज्यामुळे त्यांना याचा खूप त्रास होतो. हे लोक आपल्या आरोग्याबाबत खूप जास्त गंभीर असतात. ते नेहमी आपल्या आरोग्याची काळजी घेतात. ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचे लोक खूप नम्र आणि प्रेमळ असतात. हे लोक चांगले मित्रसुद्धा असतात आणि अडचणींमध्ये ते मित्राच्या मदतीला नेहमी धावून येतात. कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये ते सुरुवातीला घाबरतात पण नंतर हे लोक मार्ग काढतात. अनेकदा यांच्या चांगल्या स्वभावाचा लोक गैरफायदा घेतात. पार्किंगमध्ये गाडीला लॉक लावतात. किमान 4 वेळा नक्की लॉक लागलं आहे का हे चेक करणार. थोडी संशयी वृत्तीची ही रास आहे. सतत कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेतात. प्रश्न विचारून भांबावून सोडतात. स्वच्छता म्हणून नाही पण हात किती वेळा धुवावा हे सुद्धा यांच्याकडूनच शिकावं. समजा या राशीच्या व्यक्ती दवाखान्यात गेल्या की आजूबाजूला रोगाच्या लक्षणांचे फोटो असतात ना, ते फोटोवरून आपल्याला हाच रोग झालेला असेल का असं वाटतं. अशा प्रकारे संशय वृत्तीची ही रास असते. पण त्यात कुतूहल असतं आणि त्यात कुतूहलाची इतकी चिरफाड होते की काय विचारू नका. बौद्धिक रास असली तरीही कायम गोंधळलेले व्यक्तिमत्व. स्वतःचं टेन्शन दुसऱ्याच्या माथी मारून हे लोक निवांत होतात. मनाचा थांगपत्ता अजिबात लागत नाही कारण यांच्या मनात काय चालू आहे हे यांनाच माहीत नसतं. कन्या व्यक्तीला मानसिक रोग फार लवकर होतात कारण ह्या व्यक्तींना प्रत्येक गोष्टीतील थोडी माहिती चौकसपणापोटी प्राप्त झालेली असते. शारीरिक बाबतीत ही व्यक्ती दुखण्याला फार हळवी असते. कोणत्याही रोगाची लक्षणे ऐकली की ती रोग लक्षणे त्यांना स्वतःच्याच ठिकाणी भासू लागतात व कित्येकदा या काल्पनिक भीतीने कन्या व्यक्ती घामाघूम होऊन जातात. कन्या व्यक्ती हे अर्थ नसलेले 56 प्रश्न विचारून ते एकापरी आपला गोंधळच प्रदर्शित करीत असतात. त्यांना फार औत्सुक्य असते. तसेच संशयी स्वभावही असतो. डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्यानंतर पण सुई बाहेर आली की नाही याची खात्री ते करून घेतात. हे लोक बुद्धिमान असतात आणि वाईट कामांपासून ते स्वतःला दूर ठेवतात व इतरांनाही दूर ठेवायचा प्रयत्न करतात. वाईट सवयी असलेल्या मित्रांपासून ते दूर राहतात. या राशीचे लोक आपल्या जवळच्या लोकांना नेहमी प्रोत्साहन देत असतात आणि त्यांना पुढे जाण्यासाठी मदत करतात. या राशीचे लोक खूप जास्त प्रामाणिक असतात. आपल्या पार्टनरकडूनही ते प्रामाणिकपणाची अपेक्षा ठेवतात. ते कोणतेही नाते मनापासून निभवतात पण अनेकदा लोक त्यांना एकटे सोडून जातात. पण या राशीचे लोक आपल्या कुटुंबाला सर्वस्व मानतात. तर अशा प्रकारे कन्या राशीच्या व्यक्ती सर्व गुण संपन्न आणि खूप छान व्यक्तिमत्व असणारे असतात. तर बघूया आपण यांचा शुभ दिवस कोणता आहे. यांचा शुभ दिवस हा बुधवार आणि शुक्रवार आहे.
यांचा शुभ रंग हिरवा, पांढरा, फिक्कट पिवळा हा आहे. आता आपण पाहूया या राशीच्या लोकांचे कुणाबरोबर पटते. या राशीच्या लोकांची मित्र राशी वृषभ आणि कन्या आहे. या राशीच्या लोकांची शत्रू राशी मेष व सिंह आहे. आता आपण पाहूया कन्या राशीच्या लोकांनी कोणत्या देवाची उपासना करावी, त्यांच्यासाठी हे लाभदायक ठरेल. कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध असल्यामुळे या व्यक्तींना नेहमी श्री गणेश आणि श्री विष्णूंची भक्ती करावी. प्रत्येक बुधवारी श्री गणेश किंवा श्री विष्णूंच्या मंदिरात जावे. यावेळी प्रसाद म्हणून केळी देखील घेऊन जावी. दररोज श्री गणेश अथर्वशीर्ष आणि श्री विष्णूंच्या मंत्राचा जप करावा. यामुळे या दोन्ही देवतांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. बुधवारी लाल हिरव्या रंगाचे वस्त्र धारण करावे. बुधवारी गाईला चारा खाऊ घालावा. आता आपण पाहूया कन्या राशीच्या व्यक्तींना कोणत्या करिअरमध्ये लाभदायक ठरते. बुधप्रधान व्यक्ती बौद्धिक क्षेत्रात काम करणारे असतात. संशोधक म्हणून काम करणाऱ्या व्यक्ती बुध ग्रहाच्या प्रभावाखाली असतात. गुरुप्रधान व्यक्ती लोकनेते, धार्मिक क्षेत्रातील धर्मगुरू, मठाधिपती, न्यायाधीश, शिक्षक, उपदेशक, पुरोहित वर्ग, बँक अधिकारी, अर्थ सल्लागार, जाहिरात एजंट इत्यादी क्षेत्रात हे चांगले करिअर करतात. तर अशा प्रकारे ही सर्व कन्या राशीच्या व्यक्तींची माहिती झाली. तर तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जे माझ्या व्हिडिओला भरभरून प्रेम देताय त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद.